सुप्रभात आणि नमस्कार. भावशेखर. आजचा आपला विषय श्रद्धांजली. श्रद्धांजली या शब्दावरची श्रद्धा वाढावी आणि जी श्रद्धा त्याच्यामध्ये अपेक्षित आहे ती अजून वृद्धिंगत व्हावी असा एक प्रसंग. तसं म्हटलं तर दुर्दैवी, पण त्यातनं अनेक सकारात्मक संकेत देणारा असा प्रसंग. आपल्यापैकी सगळ्यांना कल्पना आहे की आपल्या देशाचे सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय उद्योगपती, आता सुप्रसिद्ध, लोकप्रिय आणि उद्योगपती हे तिन्ही शब्द साधारणपणे एकत्र घेण्याची आपली संस्कृती नाही, आपल्याला त्याची सवय नाही. पण अपवादात्मक दृष्ट्या जे एकाच व्यक्तीबाबत सध्याच्या काळामध्ये शक्य होतं असा उद्योजक म्हणजे रतन टाटा यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या निधनाच्या दुसऱ्याच दिवशी आधी रेकॉर्ड केलेला टाटा कंपन्या हा माझा व्हिडिओही मी रिलीज केला होता. आणि तरीही त्या व्हिडिओमध्ये शेवटी मिळाले असं ऐन वेळेला मला फ्लायर टाकावा लागला किंवा मी टिकर टाकला की या व्हिडिओचं प्रत्यक्ष रेकॉर्डिंग हे रतन टाटा जेव्हा पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये होते, संध्याकाळी त्यांनी स्वतःच्या सहीने एक पत्रक काढलं की ते रुटीन चेकअप करता गेलेत, त्यावेळेला रेकॉर्ड झालं होतं. फक्त व्हिडिओ रेकॉर्ड होऊन व्हिडिओ रिलीज होईस्तोवर टाटा कंपन्या हा व्हिडिओ, त्याच्या मधल्या काळामध्ये, दरम्यानच्या काळामध्ये रतन टाटा यांचं दुःखद निधन झालं. सर्वार्थानं भारतीय समाजकारणाला, भारतीय अर्थकारणाला व्यापून राहिलेली अशी ही घटना आहे. भारतीय राजकारण अशासाठी मी म्हटलं नाही कारण ते आता सगळ्याच्या पलीकडे गेलंय अशातली परिस्थिती आहे. खरं सांगायचं म्हणजे हे सगळ्याच जागतिक राजकारणाबद्दल खरं आहे. परंतु मी मगाशी म्हटलं तसं प्रसिद्ध, लोकप्रिय आणि उद्योगपती हे तिन्ही शब्द एकाच वेळेला ज्यांच्या बाबतीत सारख्याच आदरानं वापरता येतील असं व्यक्तिमत्व म्हणजे रतन टाटा. त्यांना वेगवेगळ्या स्तरावरनं, वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या पद्धतीची श्रद्धांजली वाहिली गेली त्यामध्ये असलेली उत्स्फूर्तता, स्वयंस्फूर्तता हा घटक जरूर घेण्याजोगा आहे. म्हणजे श्रद्धांजली वाहण्याच्या घटनेचं अशा पद्धतीनं विश्लेषण करणं हे सत्सद्विवेक बुद्धीला पटणारं नसलं तरी अशा आश्चर्यकारक आणि अपवादात्मक घटना घडतात म्हणून त्याची नोंद घेणं मला भावशेखरसाठी महत्वाचं वाटलं. तुमच्या असं लक्षात आलं असेल की रात्री उशिरा रतन टाटा यांच्या दुःखद निधनाची बातमी अधिकृतपणानं जाहीर झाली. त्याच्यानंतरच्या काळामध्ये राज्य सरकाराने 1 दिवसाचा दुखवटा जाहीर केला आणि तो दुखवटा जाहीर नंतर झाला जरी असला तरी ज्या क्षणाला ह्या पद्धतीची बातमी अधिकृतपणानं जाहीर झाली त्या क्षणाला नवरात्रीचे दिवस ऐन भरात असूनही आणि त्यातही या नवरात्रीला पूर्णपणानं राजकीय पक्षांचा पाठिंबा असल्यामुळे, कारण कोणत्याही क्षणाला महाराष्ट्राच्या विधानसभांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील आणि त्यामुळे त्याची आचारसंहिता सुरू असेल, त्या दृष्टिकोनातनं गल्लीबोळापासून राज्य आणि राष्ट्र पातळीवरच्या प्रत्येक राजकारण्यानं आपल्या आर्थिक थैल्या मोकळ्या केल्यात अशी शंका यावी अशा पद्धतीचं वातावरण होतं. पण कोणताही सरकारी आदेश नसताना, पोलीस आदेश नसताना, गरबा ऐन प्रक्रियेत किंवा टिपेला असताना सुद्धा सर्व आयोजकांनी आपणहून त्या क्षणाला गरबा थांबवला हे गणित लक्षात घेण्याजोगं आहे. आणि हे केवळ पहिल्याच रात्री झालं अशातला भाग नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा अधिकृतपणानं सरकारी दुखवटा जाहीर झाला आणि सरकारने अशी विनंती केली की होता होई तो आज करमणुकीचे कार्यक्रम करूया नको, त्या दिवशीही जणू काही पावसालाही याची काळजी घ्यावी असं वाटलं आणि म्हणून ऐन गरब्याच्या वेळेला दुसऱ्या दिवशी हे पाऊस आला. त्या पावसाच्या दुःखालाही नैसर्गिक मानावं अशा पद्धतीची श्रद्धांजली रतन टाटा यांना मिळवावं लागलं किंवा मिळालं हे लक्षात घेतलं पाहिजे. असं भाग्य कोणत्याही व्यक्तीला येणं हे पुण्याचंच लक्षण मानलं जातं. आणि त्यातही जी संस्कृती साधारणपणे उद्योजकांकडे, उद्योगपतींकडे, त्यांच्या पैशाकडे एका वेगळ्या नजरेनं पाहते, अशा परिस्थितीमध्ये एका उद्योगपतीच्या निधनाला, ज्यानं आपल्या आयुष्यातल्या अक्षरशः सकाळच्या पहिल्या प्रहरापासून रात्रीच्या शेवटच्या प्रहरापर्यंत सर्व वस्तू आणि सेवा पुरवण्याचं कंत्राट घेतल्यासारखं आणि आपणही सक्तीने नव्हे तर स्वेच्छेने आपली या बाबतीतली मालकी आणि प्राधान्य त्यांच्या उत्पादनाला दिलं असा उद्योग समूहाचा सर्वेसर्वा म्हणजे रतन टाटा. किती याबद्दलच्या श्रद्धांजलीमध्ये उत्स्फूर्तता होती हे जरूर बघण्याजोगं आहे. खरोखरच एक चांगलं ऑब्झर्वेशन या बाबतीत आत्ता सोशल मीडियामध्ये फिरतंय
पण काही वेळेला इतकं प्रामाणिक आणि पारदर्शक मतही सोशल मीडियावरती फिरतं, यासाठी रतन टाटांचा मृत्यू व्हावा लागला असंही म्हणता येईल. तुमच्या असं लक्षात येईल की अलीकडच्या काळामध्ये SMS चा प्राबल्य किंवा जमाना हे संपलेला आहे. व्हॉट्सअप मेसेजेस आणि त्याहीपेक्षा सुद्धा व्हॉट्सअप स्टेटस आणि इंस्टाग्राम याचं खरं गणित आहे. अगदी त्याच्या बरोबरीनं यांना त्या स्वरूपाचे रील्स किंवा शॉर्ट्स अशी सुद्धा गणित आहेत. एका पाहणीनुसार असं सांगण्यात आलं की रतन टाटांच्या मृत्यूची बातमी आदल्या रात्री उशिरा जाहीर झाल्यापासूनच्या 24 तासामध्ये जेवढी रील्स किंवा शॉर्ट्स आपल्या देशामध्ये जारी झाले त्यातले 90% जास्त हे रतन टाटा या विषयाबद्दल होते. आणि एकूण एक सर्व रील आणि शॉर्ट याचा टोन, याचा सूर, याचा स्वर, याचा अभिप्राय, याचा भाव आणि याचा आशय हा पूर्णपणाने आदरार्थी होता. याच्यावरनं खऱ्या त्या श्रद्धांजलीची स्वयंस्फूर्तता लक्षात येते का याचा विचार घेतला पाहिजे. याच पाहणीनुसारचा जो दुसरा निष्कर्ष आहे तो याच्याहून जास्त चांगला आहे की साधारणपणे जे व्हॉट्सअप स्टेटस ठेवतात आणि व्हॉट्सअप स्टेटस पाहतात या दोन्हीतला सर्वोच्च उच्चांक हा रतन टाटांना श्रद्धांजली वाहणाऱ्या मेसेजेसचा होता. जवळजवळ 40% व्हॉट्सअप युजर्सनी निदान त्या दिवसा पुरेसा का होईना पण आपला DP म्हणून रतन टाटांचा फोटो ठेवला होता. रतन टाटांना श्रद्धांजली वाहणारा मेसेज नाही असा फक्त 2% व्हॉट्सअप स्टेटस त्या संपूर्ण दिवसांमध्ये होते. आणि साधारणपणे व्हॉट्सअप स्टेटस नियमितपणाने पाहणारी माणसं सुद्धा सगळेच व्हॉट्सअप कॉन्टॅक्टचे स्टेटस पूर्ण पाहत नाहीत. पण एकदा स्टेटस पाहायला सुरुवात केल्यानंतर त्याच्यामध्ये रतन टाटांना आदरांजली वाहणारा असा मेसेज असेल तर असे सर्व मेसेजेस सर्व स्टेटसमध्ये पूर्णपणाने पाहिले गेले असाही त्या पाहणीचा निष्कर्ष आहे. हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी हे केवळ आपण इंग्रजी लिटरेचरमध्ये किंवा व्याकरणामध्ये शिकत होतो. रतन टाटांनी त्यांच्या आयुष्यभर पाळलं आणि त्याची नोंद जनमानसांनी घेतली याचा हा उत्कृष्ट पुरावा आहे. श्रद्धांजली हा तसं खरं सांगायचं म्हणजे गांभीर्याचा आदराचा विषय असतो. पण त्याचे हे निकष जे एरवी कधीही कुठेही पाहायला मिळत नाहीत. कदाचित याच्या आधी त्या अटलजींच्या निधनाच्या काळामध्ये पाहिलं गेलं होतं. त्यामुळे जे एक वाक्य त्या दिवशी व्हॉट्सअपवरती आणि सोशल मीडियामध्ये वारंवार फिरलं तेच सत्य आहे की अटलजी, APJ अब्दुल कलाम, लता मंगेशकर आणि रतन टाटा या निव्वळ व्यक्ती नसतात, त्या आदराप्रतीनं जपाव्यात अशा वृत्ती आणि प्रवृत्ती असतात. त्यांच्या निधनाची श्रद्धांजली अशी आदर्शवत व्हावी हे अजूनही आपल्या निबर आणि व्यावसायिक मनामध्ये आदराची स्थानं शिल्लक आहेत याची पोचपावती होती. आणि म्हणून आजचा भावशेखरचा विषय श्रद्धांजली असा आहे. आणि या निमित्तानं एक वेगळा मेसेज, त्याची सुरुवात काही प्रमाणात माझ्यापासून झाली हे मी मान्य करतो, पण एक जो वेगळा प्रकार लक्षात आला तोही लक्षात घेण्याजोगा आहे. मी त्या दिवशी माझं व्हॉट्सअप स्टेटस ठेवताना ही बातमी आदल्या दिवशी रात्री 10:30-11च्या सुमारास आली. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे मी माझं स्टेटस ठेवताना असं म्हटलं होतं की कैलासवासी रतन टाटा यांना विनम्र श्रद्धांजली म्हणून टाटा कंपन्यांच्या प्रत्येक कंपनीचा जरी नाही तरी जितक्या कंपन्यांचा शक्य आहे तितक्या कंपनीचा निदान एक शेअर तरी आपण घेऊ. आणि रतन टाटांनी केलेल्या आपल्यावरच्या उपकाराबद्दल, आपल्याला दाखवून दिलेल्या मार्गाबद्दल तो शेअर होता होई तो आयुष्यात कधीही विकणार नाही अशी परिस्थिती घेऊ. मला मोकळेपणाने वाटतं ही पोस्ट जितकी व्हायरल झाली आणि केवळ मी तुम्हाला दिली, तुम्ही दुसऱ्याला दिली, दुसऱ्याने तिसऱ्याला फॉरवर्ड केली. हल्लीच्या फॉरवर्ड जमान्यामध्ये ते सहज शक्य असतं, कॉपी पेस्ट एवढं पुरेसं होतं. अशा परिस्थितीमध्ये प्रत्यक्षात अशा पद्धतीच्या शेअर्सची खरेदी विक्री झाली ही गणितं लक्षात घेतली पाहिजेत. आणि मग ज्या वेळेला असं लक्षात आलं की टाटा समूहांच्या त्या दिवशी निदान 20 कंपन्यांच्या शेअर्समध्ये 1-1, 2-2 असे शेअर्स घेणाऱ्या रिटेल इन्व्हेस्टर्सचं प्रमाण जास्त आहे. कारण या 20 कंपन्यांचा प्रत्येकी एक शेअर घेतला तर त्या दिवशीच्या बाजारभावानुसार त्याची किंमत 30 ते 32 हजार रुपयाच्या आसपास होत होती.
आणि मग त्याच्यामध्ये इंडियन हॉटेल्स, नेल्को, टाटा कॉफी, टाटा कम्युनिकेशन, टाटा कन्झ्युमर, टाटा ग्लोबल, टाटा मोटर्स, टाटा पॉवर, टाटा स्टील, टाटा टेक्नॉलॉजी, TCS, टिटान, टायटन, ट्रेंट, व्होल्टास, TRF, रॅलीज, टाटा एलेक्सी, टिमकेन, टाटा केमिकल्स, टाटा इन्व्हेस्टमेंट आणि TRF या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश होता. इथे लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे की काही काही कंपन्यांची नावं अशी आहेत की पटकन ह्या टाटा कंपन्या आहेत असं लक्षात येत नाही, आणि टाटा समूहाप्रती किंवा रतन टाटांविषयी आपल्या मनामध्ये असलेल्या अत्युच्च आदराची भावना म्हणून अशा टाटा कंपन्या कोणकोणत्या लिस्ट आहेत अशा प्रकारचा सर्च ही अनेकांनी केला. आणि त्यातल्या अनेकांना असं लक्षात आलं की नावावरनं लक्षात आलं नाही तरी नेल्को ही टाटा समूहातली कंपनी आहे, TRF ही टाटा समूहातली कंपनी आहे, व्होल्टास ही टाटा समूहातली कंपनी आहे, रॅलीज ही टाटा समूहातली कंपनी आहे, ऑटो कॉर्पोरेशन ऑफ गोवा ही टाटा समूहातली कंपनी आहे, बनारस हॉटेल्स ही टाटा समूहातली कंपनी आहे. म्हणजे आपल्या कळत न कळत आपल्या संबंधात असलेल्या किती गोष्टी या माणसानं केल्या हे जाणून घेणं हेही एका कृतिशील श्रद्धांजलीचा परिणाम आणि गणित होतं का याचा विचार केला पाहिजे. आणि राहून राहून मनामध्ये आलं की आपल्याला पहिल्यापासून संत शिकवणुकीनं असं सांगून ठेवलंय की मरावे परी कीर्ती रूपे उरावे. याचं आजच्या काळातलं अत्युत्कृष्ट उदाहरण म्हणून रतन टाटांच्या मृत्यूच्या एरवी दुःखद असलेल्या घटनेकडे आदराने बघणं या एका मर्यादित दृष्टिकोनातून आजच्या भावशेखरचा विषय श्रद्धांजली रतन टाटा. मनपूर्वक धन्यवाद. भावशेखर.